वारंवार घडत असल्याने प्रत्येक पेशंट बघण्यासाठी इथं एक कर्मचारी किंवा शिपाई हजर राहत नाही। त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी कुलूप लावलेलं आहे आणि जे पेशंट आलेले होते आरोग्य केंद्रामध्ये त्यांचे वडील या ठिकाणी काय सांगाल, काय काय करतात? माझ्या मुलाला इथं सरकारी दवाखान्यात घेऊन आल्यानंतर कर्मचाऱ्याकडे गेलो तर कर्मचाऱ्याच्या घरचे माणसं म्हणे का आम्ही सुट्टीवर आहे, आम्हाला सुतूक पडलं। मग म्हटलं साहेब कोण आहे इथं ड्युटीला? तर म्हणते 2 मॅडम। मग मॅडमकडे गेलो तर ती म्हणते तिची ड्युटी आहे, ही म्हणते हिची ड्युटी आहे। 5 चक्रा त्या दोघीकडे मारल्या, दोघी पण आल्या नाही। मग आम्ही त्या सरकारी दवाखान्यात येऊन बसलो। त्यानंतर सरपंचाला फोन करून बोलवून घेतलं। मग बाकी ते सरपंच कोणाला फोन लावत होते डॉक्टर साहेबाला, तर ते डॉक्टर साहेबांनी काही त्याचा फोन उचलला नाही बामणे सरांना। आणि इथल्या कर्मचारी सरकारी दवाखान्याचे एकाही पेशंटला पाहत नाही, एमर्जन्सी माणसाला। या ठिकाणी असं वारंवार घडत आहे आणि योग्य वाटतं का? या पीएससीचा तर पहिला लॉंग फॉर्मच असा आहे काही 24/7ची पीएससी आणि इथं ड्युरेक्शन जवळपास 35 खेड्याचं ड्युरेक्शन आहे इथं। जे समजा एखाद्या वेळेस, कारण की आता करमाड हवे, चौका हवे, या अशा मोठ्या रस्त्यावर कधी अपघात होतो, पण इथली परिस्थिती अशी झाली ना, इथं यमो राहत आणि इथले जे खालचा स्टॉप जो कर्मचारी जो काय करतो त्याची ड्युटी साक्षर वारंवार घडतं। अनोख्या वेळेस या रुग्ण कल्याण समितीच्या बैठका झाल्या, त्या बैठकामध्ये त्यांना सुद्धा सांगण्यात आलं। डॉक्टर सावरगावे सरांशी मी संपर्क केला। डॉक्टर सावरगावे सर मला बोललेत की मी फोन करतो आणि तुमच्या पेशंटला, तिथल्या पेशंटला विलास करायला लावतो। पण आतापर्यंत जवळपास इथं 7 वाजेपासून हे पेशंट इथं आलेलं होतं आणि आतापर्यंत इथं कुठलाही शिपाई आला नाही, कोणी नर्स आला नाही, कोणी यमई सुद्धा आला नाही। आणि या 24/7च्या पीएससीचा अर्थ असा होतो की ही पीएससी काहीच कामाची नाही असं रुग्णांना वाटतं। कारण की या पीएससीचा टायमिंग आहे सकाळी 8 वाजता उघडणे आणि 12 वाजेला तिचं बंद करणे, पण इथं असं होतच नाही। पीएससीच 11 वाजता उघडती। त्याच्यानंतर एखादं पेशंट जर 1 घंट्यानं आल्याच्या नंतर ते त्यांना सांगण्यात येतं का आता पीएससी बंद झाली, तुम्ही आता 4च्या नंतर या। तर ह्या गोष्टी अशा वारंवार या वरिष्ठ कार्यालयात सुद्धा याला भरपूर वेळेस सांगितलेलं आहे। आणि या सर्व ग्रामस्थांनी जे आज ते पीएससीला जे कुलप लावलेलं आहे, तर याच्यातच नक्कीच आता शिवोळ गटविकास अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी आणि यमो यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घ्यावी आणि 24/पीएससीचा लाभ या सरकारला मिळवून द्यावा अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो। काही कर्मचारी बरेचसे असे आहेत राहायला औरंगाबादला आहेत, छत्रपती संभाजीनगरला आहेत आणि इथं राहून ते म्हणजे भाडेतत्वावर घेऊन भाड्याने घेतलेले अशा पद्धतीने सुद्धा पगार काढण्यात आले। असे मी भरपूर प्रकरणं आहे। कारण की इथं सकाळी 12 वाजेला यायचं, 5 वाजेला चालल्या जायचं आणि इथं स्थायिक आहे म्हणून त्यांनी कागदोपत्री दाखवायचं। तर मी त्या शिवसाहेबांना आणि जिल्हा आरोग्य अधिकारी साहेबांना सुद्धा विनंती करतो का आपण या कर्मचाऱ्यावर बी सुद्धा तात्काळ कारवाई करावी। या गावचे उपसरपंच सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्याच्या हस्ते या ठिकाणी कुलूप लावली, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा या ठिकाणी काय सांगा? आणि सकाळी जेव्हा आम्हाला पेशंटच्या वडिलाचा कॉल आला की आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला ट्रीटमेंट मिळत नाही, साधी फर्स्ट एड सुद्धा त्या पेशंटला झालेली नव्हती। फर्स्ट एड पेशंटनी स्वतःच्या हाताने केलेली आहे आज। आणि यमोशी आम्ही संपर्क केला असता यमोनी सांगितलं की साळवे मॅडम यांचं ड्युटी आहे, साळवे मॅडम म्हणत्या जाधव सिस्टरची ड्युटी आहे, अशी टोलाटोलीच उत्तर देऊन त्या पेशंटला वाऱ्यावर सोडून सगळे चालले गेलेले आहे। बरं, या ठिकाणी तुम्ही कुलूप लावली, याच्यानंतर पर्याय काय असणार तुमचे? पर्याय आम्ही आता तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला सरपंच यांनी, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं करता येईल तसं करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहे। ग्रामपंचायत सदस्य वारंवार घडत आहे असं काय सांगा? प्रशासनाला जागेन, प्रशासन आल्याच्या नंतर ग्रामस्थांसमोरच त्यांना आपण हे सगळं विचारू, नंतर काय होतं ते प्रशासन सांगेल। कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्याची मागणी आम्ही ग्रामपंचायत योग्य निर्णय झाल्याशिवाय आम्ही दवाखान्याचं लॉक उघडणार नाही। कर्मचारी काय सांगता? आजची जी या पेशंटच्या संदर्भामध्ये इथल्या कर्मचाऱ्याचा मुजोरपणा दिसतो। कारण की 40 खेड्याची पीएससी असतानाही इथं जर पेशंट आलं तर गैरवर्तणूक या कर्मचाऱ्याकडून केलं जात आहे। तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तसेच आरोग्य अधिकारी धानोरकर साहेब यांना निवेदनाद्वारे व गावकऱ्यांच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आपण त्यांच्यावर कारवाई करण्याची या ठिकाणी विनंती करू। या ठिकाणी लाडसंगी
जे आरोग्य केंद्र आहेत तब्बल 40 खेड्याचं या आरोग्य केंद्राला अटीच आहे. 40 खेड्याचे पेशंट या आरोग्य केंद्रामध्ये येतात. आतापर्यंत अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध राहत नाही. डिलिव्हरी पेशंट आले त्यासुद्धा सिस्टर या ठिकाणी उपलब्ध राहत नाही. आणि त्रस्त कर्मचारी यांनी या ठिकाणी कुलूप लावले आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यसुद्धा या ठिकाणी आपल्या ठिकाणी बोलायनंतर आलेले आहेत. काय सांगणार? आम्ही त्या दिवशी बुधवारी यांना येऊन समजून सांगून सनी जर हे ऐकत नसले तर याच्यावर कारवाई केल्या जाईल आणि इथून पुढं हे आता असे घडणार नाही पाहिजे. हे आमची हात जोडून त्यांना विनंती आहे. नंतर आमच्या पद्धतीनं आम्ही काय करायचं ते आम्ही करू. या ठिकाणी पंचायत समिती सदस्य जे आहेत नवनिर्वाचित यांनी सांगितलंय की याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नसता गावकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असं हे गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद. SS इंडिया न्यूजसाठी मी अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी.